नमस्कार. असा हात दाबला की दाबला, हात दाबला, पाय दाबला, काही कुठल्याही पाठ त्यांना असं वाटलं की इथं हात दाब, इकडे ह्या ठिकाणी खांदे किंवा पाठ काही दाबलं तरी ढेकर येतात. अशा प्रकारे कधी रुग्ण बघितलेत तुम्ही? नाही ना? तर अशा प्रकारचेच रुग्ण आपल्याकडे बऱ्याच वेळा येत असतात. त्यापैकी एक रुग्ण तुम्हाला सांगत असतो की हे रुग्ण जे आहेत, ह्या रुग्णांना प्रचंड म्हणजे खूप अधिक प्रमाणामध्ये पोटाचे त्रास असतात. त्याच्यामुळे त्यांना हे अवस्था होतं आणि त्यांना बऱ्याच वेळा अजीर्णाचा त्रास हा कॉमन असतो. तर अशाच प्रकारे एक रुग्ण आलेले होते. त्यांनी काय सांगितले ते बघूयात, मग तुम्हाला पुढचं सांगतो. मुझे बार बार होने वाली डकार से मैं बहुत परेशान था. शरीर में हाथ, पीठ या पैर कुछ भी दबाने से मुझे डकार शुरू हो जाती थी. मेरा बार बार अजीर्ण और मल अवरुद्ध हो जाना करता था. मैंने बहुत सी चूर्ण, आयुर्वेदिक दवाई, आयुर्वेदिक मेडिकल से लेकर खाई. डॉक्टरों की सलाह के बगैर खा ली, लेकिन कुछ फ़ायदा नहीं हुआ. बाद में एक मेडिकल वाले ने उसको बताया कि जीवन आयुर्वेदिक अस्पताल का पता, और उसके बाद मैंने ट्रीटमेंट शुरू की. मुझे इतना अच्छा रिजल्ट मिला कि अभी मैं पूरा ठीक हूँ. धन्यवाद. तो ये जो है अशा प्रकारचे रिझल्ट मिळतात. याच्यामध्ये मुख्यतः पेशंटला जे आहे ते अजीर्ण किंवा कॉन्स्टिपेशन हे मूळ कारण असतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे आजार लोकांना होत असतो. तर यासाठी म्हणून तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे आजार होत असतील तर तुम्ही आयुर्वेदाने नक्की बरे होऊ शकतात. यापैकी ट्रीटमेंटचा पार्टपैकी पंचकर्म ही ट्रीटमेंट तर आहेच, पण महत्त्वाचे मेडिसिन खूप चांगलं काम करतं आणि त्यासोबतच पथ्य. तर पथ्य जर तुम्ही पाळलं ना तर ह्या आजारामध्ये तुम्हाला चांगला फरक पडतो. अशा प्रकारे तुम्ही जो आहे हा आजार मुळासकट घालवू शकता. थँक्यू.